नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे। लाडकी बहीण योजनेची सर्व पात्र लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे। परंतु काही महिलांनी ई-केवायसी केलेली असून सुद्धा त्यांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला नाही। त्या महिलांची तक्रार आहे, आम्ही तर ई-केवायसी केलेली आहे, मग आमचा हप्ता का बंद झाला? आणि काही महिलांना असं वाटत आहे की आम्ही ई-केवायसी केली आहे म्हणून आमचा हप्ता बंद झाला। तर खरंच ई-केवायसी मुळे तुमचा हप्ता बंद झाला आहे का? आणि तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता जर खरंच मिळाला नसेल तर पुढे काय करायचं यासंबंधी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्याच्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन माहितीचे अपडेट आपल्यापर्यंत वेळेत पोहोचायला मदत होईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहिती आहेच की 18 सप्टेंबरपासून प्रत्येक लाडक्या बहिणीला आपल्या खात्याची ई-केवायसी करणे शासनाकडे अनिवार्य करण्यात आलेले आहे। आणि ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख ही 18 नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे। परंतु अजूनही बऱ्याचशा पात्र महिलांना आपली ई-केवायसी करण्यासाठी अडचणी येत आहेत। यामधीलच मुख्य अडचण म्हणजे ज्या महिलांना पती आणि वडील दोन्हीही नाहीत, अशा महिलांनी आपली ई-केवायसी कशी करायची याबद्दल शासनाकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। सोशल मीडिया आणि इतर ठिकाणी अफवा पसरत आहेत की कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावाने ई-केवायसी केली तरी सुद्धा तुमचं ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊ शकते किंवा इतर काही गोष्टी सांगत आहेत। या सर्व गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी शासनाकडून अशा प्रकारची कुठलीही अधिकृत घोषणा अजूनपर्यंत करण्यात आलेली नाही। आणि जर भविष्यात शासनाकडून यावर काहीतरी उपाय निघाला तर ज्या बहिणींनी आपल्या नातेवाईकांचे जे आपलं आधार कार्ड जोडून ई-केवायसी केलेली त्यांना काहीतरी प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे। आता राहिला महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे काही लाडक्या बहिणींनी सप्टेंबरमध्येच आपल्या खात्याची ई-केवायसी केलेली आहे, परंतु त्यांचा सप्टेंबर महिन्याचा जो ऑक्टोबरमध्ये हप्ता आलेला आहे आणि ऑक्टोबर महिन्याचा जो नोव्हेंबरमध्ये हप्ता आलेला आहे, हे दोन्ही हप्ते त्या महिलांना आलेले नाहीत। अशा महिलांच्या मनामध्ये प्रश्न पडलाय की ई-केवायसी केल्यामुळे आमचा हप्ता बंद झालाय की काय? तर ते तसं नाही, कारण अर्ज केलेल्या प्रत्येक लाभार्थी महिलेच्या अर्जाची शासनाकडून तपासणी केली जात होती, म्हणजेच अर्जाची पडताळणी केली जात होती। आणि त्या पडताळणी दरम्यान शासनाला वाटत होते की ज्या महिला या निकषामध्ये बसत नाहीत त्या महिलांचे जे हप्ते आहेत ते 2 महिन्याचे हप्ते हे बंद करण्यात आलेले आहेत। तर मग आता याच्यावरती उपाय काय किंवा आता या महिलांनी पुढे काय करायचे? तर यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे आता याच्या पुढे येणारा नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो त्यांना मिळतोय काय हे पाहावं लागेल। आणि तो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा त्या महिलांना मिळाला नाही तर त्यांनी संबंधित विभागामध्ये, म्हणजेच आपली पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल, त्यामध्ये महिला व बाल विकास कल्याण जो विभाग असतो त्यामध्ये जाऊन चौकशी करावी लागेल किंवा आपल्या अंगणवाडी सेविका असतात त्यांच्याकडे सुद्धा ती माहिती असते, तर त्यांच्यापर्यंत तुमची माहिती पोहोचवावी लागेल। आणि तुम्ही जर खरंच त्या निकषांमध्ये बसत असाल तर तुमचा हप्ता हा पुढच्या महिन्यांपासून चालू करण्यात येईल। तर लाडक्या बहिणींनो, ज्या माता बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्याचे हप्ते आले नाहीत त्या महिलांसाठी ही होती एक महत्त्वाची अपडेट। लाडकी बहीण योजनेच्या एकूण सर्वच प्रकाराबद्दल तुमची मते काय आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी कृपया करून आपल्या माहिती हक्काची या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यामुळे याच्यापुढे येणारे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत वेळेत पोहोचायला मदत होईल। भेटूया अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसह नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।